हाय शेतकरी बंधूंनो, नमस्कार. लोकसेवा कन्सल्टन्सीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण डाळिंबाच्या एका प्लॉटमध्ये आहोत. डाळिंबाचा प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीनं सेटिंग झालेला आहे. मात्र आता सर्व शेतकऱ्यांना येणारी समस्या म्हणजे सध्या बारीक पाऊस पडत असल्यामुळे शेतामध्ये तण भरपूर पद्धतीनं असं वाढलेलं दिसतं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की डाळिंब बागेमध्ये कोणते तणनाशक मारावे, ते तणनाशक मारल्यावर डाळिंबाच्या बागेवरती काही परिणाम होईल का. तर शेतकरी बंधूंनो, हे जे तण तुम्हाला दिसतं आहे, हे तण मारण्यासाठी आपण तणनाशकाचा वापर डाळिंबामध्ये सुद्धा करू शकतो. तुमची डाळिंबाची बाग कळीमधून पूर्ण सेट झालेली असेल तर या ठिकाणी आपल्याला तणनाशक फवारणी करता येते. फक्त ते तणनाशक फवारणी करत असताना कॅप किंवा हुड त्या समोर गनला वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून तणनाशक डाळिंबाच्या फळावरती उडणार नाही. हे जे गवत दिसतं हे संपूर्णपणे जाऊ शकतं. तर यासाठी कोणतं तणनाशक वापरायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. यासाठी आपण काय करायचं आहे की 2 तणनाशकाचा वापर करायचा आहे. स्वीप पॉवर UPL कंपनीचं येतं. त्या स्वीप पॉवरचा 5 ml पर लिटर अशा पद्धतीनं आपण वापर करू शकतो. आणि त्याच्या सोबतीला ग्रामोझोन जे येतं पॅराकॉट, ते पॅराकॉट 5 ml ने आणि सिलिकॉन स्टिकर 0.25 ने असा एकत्रित स्प्रे केल्यास या गवतावरती चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळतं. संपूर्णपणे 2 दिवसामध्ये गवत जळून खाक होतं. तर तुम्ही तुमच्या डाळिंब बागेमध्ये योग्य ती काळजी घेऊन या तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण करू शकता. बंधूंनो, तणनाशक मारताना फक्त काळजी ही घ्यायची आहे की आपल्या डाळिंबाच्या झाडावरती, त्याच्या फळावरती ते तणनाशक उडून जायला नाही पाहिजे. जर ते उडून गेलं तर फळावरती काळे डाग येऊ शकतात. त्यामुळं योग्य काळजी घेऊन त्याची फवारणी करा. तणनाशक मारताना शेतामध्ये पुरेशी ओल असल्याची खात्री करून तणनाशक मारायचं आहे. धन्यवाद.